म्हणजे दोन हाफ आहेत. शहापूर तालुक्याअंतर्गत सुपर 6 आहे आणि बाकीतील जो गट आहे त्यामध्ये सुपर 4 आहे. त्यामध्ये जी एक एक मॅच होणार आहे त्याचाच लास्ट काउंटिंग असेल. त्यात नंतर कोणतेही रन्स विकेट काउंट होणार नाहीयेत. या आधीही सांगितले, आजही सांगतो, बिकॉज फायनल डे. दोन्ही टीम्स 12 माने कंपल्सरी, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण आपण प्रत्येकी टीममध्ये 12 प्लेयर्सला टी शर्ट दिलेले आहेत विथ ड्रेस. तुमचा 12 मान असला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. सलामीची जोडी मैदानाचा आतमध्ये. अजय आणि तन्मय ही जोडी तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. शुभ सकाळ, नमस्कार मित्रांनो. आज दिवस क्रमांक 11, महाअंतिम दिवस. तुम्ही पाहत आहात आदिवासी कलाक्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका, तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स घोटेकर आणि विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आणि सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष, ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही स्पर्धा पाकली. सन्माननीय गणेशजी कांबडी साहेब ज्या स्पर्धेचे शिल्पकार निर्माते आहेत. यशस्वी स्पर्धा आपण पाकली. तब्बल 100 संघांचा समावेश असणारी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाकली. शहापूर तालुक्यामध्ये प्रथमताच आदिवासी समाजामध्ये प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी जर आपण पाकले तर बाईकही या स्पर्धेच्या वतीनं देण्यात येणार आहे. ही फार मोठी गोष्ट आणि आवर्जून मला सांगावंसं वाटतं की शहापूर तालुक्यामधली आदिवासी समाजामधली सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा, 4 जिल्ह्यांना एकत्रित जोडणारी ही स्पर्धा ज्यांनी घडवली, आवर्जून जितकं कौतुक करावं, जितकं त्यांच्याविषयी बोलावं तितकं कमीच आहे. कारण अगदी सकाळपासून सर्वात आधी येणारे आणि संध्याकाळी सर्वात उशिरी जाणारे स्पर्धेचे मुख्य आयोजक जरी असले तरी सुद्धा ग्राउंड लेवलला प्रत्येकी गोष्टीची काळजी साहेबांनी घेतली आणि साहेबांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. गावचे प्रथम नागरिकही आहेत गणेशजी कांबळे साहेब. आता लढतीला आपण सुरुवात करूया. सुपर 6 शहापूर तालुका अंतर्गत पहिली लढत दोराचा पाडा त्यांचा अगेन्स्ट टीम उंबरमाळी. ही लढत आपण पाहत आहोत जिथे टॉस जिंकला होता टीम उंबरमाळीने. प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. विदिन 15 मिनिट्स पहिली 3 षटकं टाकायची आहेत टीम दोराचा पाडा. टायमर आपण सेट करीत आहोत आणि वाजलेले आहेत 10:51 आपण या इनिंगला इथे सुरुवात करीत आहोत. सुपर 6 पहिली मॅच. दोन्ही टीम्सला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल क्रॉस लाईन खेळायचं होतं. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉलने सुरुवात इथे होत आहे. चांगलाच बॉल टाकला, कारण अगदी गुडलंड स्पॉटवरती टाकला, त्यानंतर पडल्यानंतर खालीही लागला, त्याचाही ॲडव्हान्टेज मिळतोय. येतो डॉट. मॅच चांगली होईल असंच वाटतं आणि त्यातल्या त्यात जर आपण विचार केला तर दोन्ही टीम्स आतापर्यंत भरपूर चांगला खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाकलेला आहे. नेक्स्ट बॉल उडवलाय बट मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचतायत आणि कॅच ड्रॉप. कॅच पकडायला हवी होती. बघा एकंदरीत मी म्हणेन की थोडा टफ चान्स होता, बट सुपर 6 पर्यंत जेव्हा आपण पोहोचतो ना तेव्हा आपण या आधीच चांगला खेळ दाखवलेला आहे. दॅट्स वाय या मॅचमध्ये तुमच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षाही आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हाफ चान्सलाही फुलमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आउटफील्डमध्ये तुमचा एक्स्ट्रा एफर्ट्स देणं हे महत्त्वाचं होतं. म्हणजे कॅच होऊ शकली असती, बट कुठेतरी फिल्डर थोडे कमी पडले आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाला. 2 धावा धावफलकावरती ऑफ द मार्क झाला बॅटर अजय. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन निर्माण ते मिळेल. दोन्ही टीम्सचा जर आपण विचार केला तर दोन्ही टीम्स हाफमध्ये खेळलेल्या आहेत. 1 साइडेड संपूर्ण दिवसामध्ये पुढे आलेत. त्यातल्या त्यात टीम दोराचा पाडा अर्जुनचा मी आवर्जून उल्लेख करेन. त्याने लाजवाब खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला. एक अर्धशतकही त्याच्या नावावरती आहे आणि तोही आपल्याला दोराचा पाडा टीममध्ये खेळताना दिसेल. यावेळेस पिच खेळलेत बॅकवर्ड पॉइंटला. आता चेज आहे फिल्डरसाठी. धावतायत आणि अखेरेस बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. पकला चौकार. पगला चौकार येतोय. धावफलक या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचे षटक सुरू आहे. 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. सुपर 6 ची ही पहिली लढत शहापूर तालुका हाफ मधली. पुल खेळाय ऑन साइडला. ओढे शॉट पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. पकला तडाका या मॅच मधला षटकार.
अंगडीचे पकला षटकार दरम्यान ते येतोय धाव फळक या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 13 ऑन द बोर्ड. षटकार पहिला आला धावफलक आता 13 वरती आपल्याला पाहायला मिळतो. आजचा महाअंतिम दिवस आणि आदिवासी सरपंच चषक 2025 चा चॅम्पियन कोण बनेल, चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान कोण पटकावेल या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळेल. अगदी यावेळेस वाईड ऑफ ऑफ्टम हा बॉल टाकला होता. बॅटरीच्या रीच पासून बॉलला दूर ठेवायचं होतं पण फारच बाहेर टाकलाय. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलकही पुढे जातं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 14 ऑन द बोर्ड. 14 धावफलकावरती मंचावरती आमचे काही दिग्गज मान्यवर अगदी आज या महाअंतिम दिवसामध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झाले होते. बॅटची कडा शॉर्ट थर्ड ला फिल्डर आहेत. बॉल फील्ड करतात. येतोय डॉट बॉल इथे येतो. हलक्यासा अगदी पावलांचा वापर केला होता. पुढेही आले होते बट बॅटरने बॉलचा तितका चांगला कनेक्शन नाही. एज लागली होती आणि हा येतोय डॉट आणि चेंडू बाकी आहे या ओव्हरमध्ये. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावफलक जर आपण पाहिलं 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात मी म्हणेन टीम उंबरमाळी टीमची पॅनवरती. बट यावेळेस मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे. अर्जुन दरम्यान त्या रिजन मध्ये पोहोचतोय आणि बॉल फील्ड होतोय तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाचा अगेरेच धावफलक जर आपण पाहिलं 16 धावा धावफलकावरती आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. यात नंतर होणारा जो सामना आहे स्ट्रिक्टली आता सांगतो की टॉससाठी बघा टीम पोकल्याची वाडे त्यांचा अगेन्स्ट वाऱ्याचा पाडा अशी लढत आहे. पहिलं सत्र जसं समाप्त होईल त्याआधी दोन्ही टीमचे कॅप्टन इथं टॉस बॉक्स मध्ये आले पाहिजेत. ज्या टीमचा कॅप्टन उशिराने येईल त्या टीमला 2 रनची पेनल्टी आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जर नाही आले तर मॅच 3 ओव्हरची होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. दोन रन्स पेनल्टी आय थिंक आहेत फिल्डिंग टीमला कारण लेट रिपोर्ट केला. दॅट्स वाय 2 रनची पेनल्टी आहे आणि ती पेनल्टी आता आपण ऍड करूया. स्कोर कार्ड बघा आधी 16 होता. 2 रन्स पेनल्टी आता स्कोर कार्ड 18. सेकंड ओव्हर अर्जुन दरम्यान तयार होतो बॉलिंग मार्कवरती. याआधी आपण पाहिलं लाजवाब परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्जुनचा लागला कारण विथ बॅट विथ बॉल त्याने इम्प्रेस केलं. एक अर्धशतकही त्याच्या नावावरती आहे पण आता बॉलिंगसाठी तयार होतोय. चला सुरुवात करा. पहिल्या षटकासाठी जी वेळ लागली तसे माहिती मी पोहोचवतोय. टीम 6 मिनिटं लागलेले आहेत पहिल्या षटकासाठी. टीम दोराचा पाडा लक्ष असू द्या तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं टाकायचे आहेत. 16 जरी झाली तरी सुद्धा लास्ट ओव्हर मध्ये एक एक्स्ट्रा फोल्डर सो घाई करा. सेकंड ओव्हर अर्जुन कालचिडा समोर तन्मय आहे. तन्मय मिस्टामिंग काऊ कॉर्नरला आता फिल्डर येत आहेत जज करतात आणि कॅच पकडली जाईल. अर्जुनला मिळेल सफलता. धक्का लागला हा पहिला. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग तुम्ही ऐकला. सोनाली भोईर यांच्या सुमधुर आवाजातनं या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आदिवासी सरपंच चषक 2025 थरार तुम्ही अनुभवतायत. आजचा स्पर्धेचा 11वा आणि महाअंतिम दिवस आणि शहापूर तालुका हापमधनं सुपर 6 ही पहिली लढत आपण पाहत आहोत. दोऱ्याचा पाडा त्यांचा अगेन्स्ट टीम उंबरमाळी आणि या लढतीमध्ये बघा मी म्हणेन धक्का पहिला जरूर लागला बट रन्स 18 धावा धावफलकावरती आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. नेक्स्ट बॉल फुल नंतर ऑन साईडला स्ट्रोक केलं. डीपमध्ये आता मिड विकेटचे फोल्डर वेगाने येतात बॉलपर्यंत. बॉल फील्ड होतोय आणि तोपर्यंत
कंप्लीट केली जाईल सिंगल. बट मी म्हणेन जिम्मेदारी अजयच्या खांद्यांवरती आहे, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं अजयचा परफॉर्मन्स विथ बॅट भरपूर चांगला राखला. सो दॅट्स वाय मी म्हणेन की या मॅचमध्येही अजयची बॅट चालणं ही गोष्ट टीम उंबरमाळीसाठी फार महत्त्वाची आहे. आणि ती बॅट चालती आहे, कारण पहिल्या षटकी आपण पाहिलं एक चौकार एक षटकार अजयचा बॅटमधनं आला आणि त्याच्या नावाला साजण्यासारखा खेळही त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेला आहे. आणि इथेही त्या अपेक्षा त्याच्याकडनं आहेत, कारण त्यालाही ठाऊक आहे की इथे जर जिंकलो तर सुपर 3 शहापूर तालुका हाफमधनं, आणि हरलो तर घरी. ड्राईव्ह बॉलमध्ये कव्हर, आणि इथे अजयचं आपण कौतुक करत होतो आणि अजयला डगआउटची दिशा दाखवली अर्जुनने. सफलता मिळेल. धक्का लागला दुसरा आणि फार मोठा धक्का टीम उंबरमाळीला. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गाव देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. धक्का आणखीन एक, आणि धक्का फार मोठा लागलाय. कारण बघा, मी या आधी जेव्हा विकेट गेली तेव्हा मी काय उल्लेख केलं होतं की विकेट गेली हरकत नाही, रन 6 आहेत. बट आत्ता बॅटर अजय बाद झाला आणि आता चिंतेचा विषय, कारण एका ओव्हरमध्ये बॅक टू बॅक धक्के लागणं ही टोचणारी गोष्ट. आणि आपण बहुतांशी वेळा पाहिलं की जेव्हा बॅक टू बॅक धक्के लागतात ना तेव्हा रणगती थांबते. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 संदीप, आणि यावेळेस यष्टांचा वेध स्टम्प्सला पाठवलंय टूरवरती आणि बॅटरलाही पाठवलं आता डगआउट मध्ये. धक्का आणखीन एक, आणि इथे आता टॉप ऑर्डर ढासळलाय. सुरुवात चांगली झाली, बट त्यात नंतर या एका ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत अर्जुनने. स्टम्प्सला टूरला पाठवलं आणि बॅटरलाही डगआउट मध्ये पाठवलं. लाजवाब बॉलिंग. सन्माननीय बिरजू शेठ कोरडे साहेबांनी सांगितलं विकेट हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या वतीनं देण्यात येईल. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल, मिस्टामिंग बॉलमध्ये फिल्डर धावतात, पोहोचलेत. हॅट्रिक कंप्लीट. लाजवाब बॉलिंग. काय खेळ रागला अर्जुन कालचिडाचा. अर्धशतकी आहे आणि एका ओव्हरमध्ये 4 विकेटही काढलेत आणि त्यासोबत विकेट हॅट्रिक कंप्लीट. सुपर 6 या मोठ्या मंचवरती हा मोठा पंच अर्जुनचा. धक्का आणखीन एक, धक्का लागला हा चौथा. क्रिकेटचा खेळ हा हिम्मतवाला. गाव देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. माझे आमदार सन्माननीय पांडुरंगजी बरोरा साहेबांनी सांगितलं की 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या वतीनं जमाई झालेला आहे अर्जुनसाठी. त्यावेळी या स्पर्धेचा आनंद घेतात आणि आज त्यांची ही मोलाची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आणि टॉप ऑर्डर सोबत आता मिडल ऑर्डर ही ढासळलाय असं मी म्हणेन, कारण 4 विकेट 5 चेंडूंवरती आणि शेवटचा बॉल या षटकामधला. डबल हॅट्रिक होईल का? सन्मान दिला. बट प्रश्न हा पडला की सागर इतका उशिराने का आला, कारण सागर सारखा एक चांगला बॅटर जर तुमचा बॅटिंग क्रमामध्ये आहे, ज्याने क्रमांक 4 वरती क्रमांक 5 वरती बॅटिंग या आधी केलेली आहे. अर्जुन कालचोडा या गोलंदाजाने मात्र हॅट्रिक कंप्लीट केली. त्याच्यासाठी नक्कीच शहापूरचे माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेबांकडून 1000 रुपये आले त्यांच्यासाठी. धन्यवाद साहेब. त्याचबरोबर बिरजूदादा कोरडे साहेबांकडून सुद्धा 1500 रुपये आलेले आहेत अर्जुन या गोलंदाजासाठी.
थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स विशाल सर. का लाजवाब स्पेल राखला, मॅच विनिंग स्पेल असे मी म्हणेन, कारण 1 ओव्हर 4 विकेट आणि फक्त एकच धाव. आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर सुरुवात कमकुवतही नव्हती, कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिला तर पेनल्टीच्या 2 रन्स पकडून 18 धावा होत्या आणि सेकंड ओव्हरमध्ये फक्त 1 आणि 4 धक्के. सेकंड ओव्हर अर्जुनचं राखलं आणि त्यानंतर आता या थर्ड ओव्हरमध्ये मिलिंद तयार होतोय. मिलिंदचा पहिलाच बॉल, हाही बॉल मिस टायमिंग, हवेमध्ये आहे, लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय बट कॅच पकडता आली नाहीये आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. बघा, उंबरमाळी टीम ही एक चांगली टीम आहे आणि अशा परिस्थितीमधनं कमबॅक कसा करायचा त्यांनाही माहिती आहे आणि मैदानामध्ये सागरही आहे आणि ही गोष्ट दोन्ही बॅटर्सला ठाऊक आहे की जर या पोझिशनमधनं आपण 40-45 पर्यंत जरी पोहोचलो तरी सुद्धा आपल्या बॉलिंग क्रमामध्ये दमखम आहे. लो फुल टॉस अपील, यस, फिंगर अप, लेग बिफोर विकेट. आणखीन एक सफलता, 5वा धक्का. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. आई गावठी स्पोर्ट्स गोटे घर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट, सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. ए आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. स्कोर कार्ड जर आपण पाहिला 21 धावा धावफलकावरती, बट नक्की सांगेन की 18 धावा होता तेव्हा एकही विकेट नव्हता. 18 धावेंवरती एकही विकेट नव्हता, 21 धावेंवरती 5 विकेट आहेत. मंचावरती सन्माननीय बिरजू कोरडे साहेब. आता थोडा आनंद त्यांचा फार वाढलाय, कारण सुपर 6ची मॅच आणि एकंदरीत कमकुवत सुरुवातीनंतर गेल्या 3 धाव्यांच्या अंतरावरती 5 बॅटर डगआउट मध्ये गेलेत. काय कमबॅक केला. आता ही बॉल हवेमध्ये आहे, आणखीन एक विकेट मिळेल का? यस, फिल्डर आहेत, आणखीन एक धक्का. काय सुरू आहे मैदानात मग तेही आता समजत नाहीये, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग होत आहे, जो की बॅटर येतोय जातोय तेच सुरू आहे. गेल्या 3 धाव्यांच्या अंतरावरती आता हा 6वा धक्का. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. दादा सरपंच गोठेकर गावाचा, त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. अगदी ते आपण म्हणतो ना की क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ नाही लागत आणि तेच घडलं अगदी या पहिल्या सत्रामध्ये. वेळ पूर्णपणे बदलली आणि अशी बदलली आहे की पूर्णपणे हा सामना आता खिशामध्ये. टीम दुराचा पाडा टीमचा. शहापूर तालुक्यातील मोठं नाव, उद्योजक जगतातील मोठं नाव, शिवाजी शेठ अधिकारी साहेबांच्या शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आदिवासी सरपंच चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. आज भरपूर सारा दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आपल्याला आज पाहायला मिळेल, कारण आज या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आहे आणि शहापूर तालुका हाफमधनं आपण सुपर 6 ही पहिली लढत आपण पाहत आहोत. दोरा सापाडा त्यांचा अगेन्स्ट टीम उंबरमाळी. आणि या लढतीमध्ये घडलं काय की फर्स्ट ओव्हर पेनल्टी पकडून 18 होत्या आणि त्यानंतर आता रन्स तिथेच आहेत, बट विकेटचं कॉलम आता 6ने वाढलंय. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल, बट रिव्ह्यूची मागणी ते करण्यात आलेली आहे. फिल्डिंग साईड करणं चेक केलं जाईल. चला, थर्ड अंपायर जोडले गेलेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, वाईड इज आहे, म्हणजे आता फिल्डिंग टीम रिव्ह्यू मिळणार नाही. त्या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवा. अतिरिक्त रन मिळेल आणि अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक आता 22 आणि नेक्स्ट बॉल. लेट कट करायचा होता, प्लेन मेस येतोय डॉट. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सागर उभा आहे आणि हा तो खेळाडू आहे जो क्षमता तरी ठेवतो मोठे फटके खेळण्याची. पण ते असते ना की शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ॲज अ बॅटर ना, तुम्ही जर चांगले बॅटर आहात ना तर तुम्हाला जास्तीत जास्त चेंडू फेस करण्याची संधी मिळायला हवी, पण ते इथे होईल का? फुल टॉस होता, दिशा दिली ऑन साइडला, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत, बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि फार वेळानंतर आणि फार शांतीनंतर मी म्हणेन हा येतोय चौकार. प्रथमच आदिवासी संघाचा
एवढीच आणि दरम्यान चौकार इथे आला आणि ही बाउंड्री महत्वाची होती. स्कोर काढता 26. ऑन साईडला खेळलेत बॅटचा टोला लागला फिल्डर येत आहे डीप मिड विकेटला आणि बॉल फील्डही झाला. दुसऱ्या धावेसाठी सागरला परतायचं होतं बट शेवटचा मोमेंटला नाकारलं. मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा क्रेज धावफलक आहे 27 आणि येत्या एका ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. बघा सुरुवात जर आपण पाहिली तर जे मी सांगितलं की पॅनल्टी पकडून 18 पण त्यात नंतर गेल्या 2 ओव्हरची कहाणी जर आपण पाहिली तर गेल्या 2 ओव्हरमध्ये काय घडलं की 9 धावा आल्या आणि 6 बॅटर्स बाद झालेत आणि टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर ढासळलं आणि योग्य वेळेवरती अंपायर्स 3 ओव्हर झालेले आहेत. सो दॅट्स वाय कोणत्या प्रकारे अतिरिक्त फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवण्याची आवश्यकताही नाही आहे. बट चला विनंती असेल फिल्डिंग टीम दोराचा पाडा. चला या आधी 2 रनची पेनल्टी लागलेली आहे. बघ करेक्ट वेळेवरती 3 ओव्हर समाप्त झाले आहेत बिकॉज बघा जेव्हा एखादा बॅटर बाद होतो तेव्हा टायमर स्टॉप होतो. सो दॅट्स वाय ती वेळ आपण काउंट करणार नाहीये. खेळ जर सुरू आहे की तीच वेळ काउंट होते. चला विनंती असेल प्लीज फिल्डिंग टीम 2 रनची पेनल्टी या आधी दिलेली आहे आणि ही शेवटची सूचना देतो की या आता नंतर जर खेळ विना कोणत्या कारणाने थांबला तर तिथेही काही पेनल्टी मिळेल. हॅलो सुरुवात करायची या अंतिम षटकाला. रामा विलन फुकल्याच्या वाटी टीमचे कॅप्टन्स आणि श्री समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याच्या वाट्या टीमचे कॅप्टन. चला टॉस द्यायचंय. थँक्यू. अंतिम षटक पहिलाच बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 28 धावा धावफलकावरती. रिमेनिंग 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 ते 3 चांगले फटके जर इथे येतात 40 किंवा त्यापेक्षा जास्त जर रन्स इथे उभारण्यात आला तर मॅच मध्ये मजा येईल आणि ते होऊ शकतं. बट सध्याच्या घडीला सागर नाव स्ट्रायकिंग एंडवरती आहे. बॅटचा टोला लागले आणि आता फायनली स्ट्राईक इथे रोटेट झाली. सिंगल मिळेल. धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 29. इथं 5 चेंडूंचा खेळही बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये आणि एकंदरीत बघा जो कोलॅप्स झाला ना बॅटिंग ऑर्डर तो त्रासदायक लागला. कारण जेव्हा बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स होतो ना तेव्हा रणगती पूर्णपणे थांबून जाते आणि ते झालं या पहिल्या सत्रामध्ये. कारण 18 पर्यंत एकही विकेट नव्हती. रन्सही योग्यरित्या येत होता बट पहिला धक्का जसा लागला त्यात नंतर लाईन लागली मी असं म्हणेन बॅटरची. कारण 6 विकेट गेले 3 रन्सच्या अंतरावरती. नेक्स्ट बॉल आणि हे काय घडलं. दरम्यान हा येतोय बीमर नो बॉल आणि बॉलही गेल्या बाउंड्री लाईनचा बाहेर आणि आता ही ती वेळ असू शकते का की जिथनं उंबर मारली टीमचंही कमबॅक होऊ शकतं. षटकार येतोय प्लस नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ आहे. ठाणे जिल्हा अग्रसेना अध्यक्ष नारायणजी अंधाडे साहेबांच्या शुभागमन झालं. आपलं सुद्धा आदिवासी सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम. थँक्यू. आणि बघा निर्णायक मॅचेस मध्ये मोस्ट ऑफ टाइम हे होतं की अप अँड डाऊन्स ट्विस्ट अँड टर्न्स येतात. चढ उतर होते आणि चढ उतर इथेही होईल असं वाटतंय. कारण एक्सप्लोजिव्ह स्टार्ट नंतर 6 विकेट गेले आणि त्यात नंतर अंतिम ओव्हरमध्ये हा नो बॉल आणि षटकारही आला आणि सिंगलसाठी नाकारलं. येतोय डॉट आणि या क्षणाला खऱ्या अर्थाने मी म्हणेन स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय योग्य आहे. कारण अजूनही या अंतिम षटकामध्ये त्या 4 चेंडूंचा खेळही बाकी आहे. धावफलक जर आपण बघल्या सध्याच्या घडीला 36 धावा धावफलकावरती आहेत आणि एकंदरीत 4 चेंडूही बाकी आहेत आणि 2 बाउंड्री जर इथे सागरचा बॅटमधनं आला तर एक चांगला टोटल. आणि दरम्यान हा फुल टॉस होता बट बॅटनी बॉलचे कॉन्टॅक्ट नाहीये. येतोय डॉट. सागरी नाखुश दिसतोय कारण हा बॉल तो होता ज्याच्यावरती मोठा फटका येऊ शकला असता पण बॅटनी बॉलचं कॉन्टॅक्टच झालं नाहीये. येतोय डॉट आणि अशा क्षणाला हा बॉल मिस करणं ही देखील फार मोठी मिस्टेक आहे. 3 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ वाईट यॉर्कर. आणखीन एक डॉट बॉल येतोय. जिथे आपण चर्चा करत होतो की सागरचा स्ट्रायकिंग एंडवरती येणं आवश्यक पण तो जरूर आला पण त्याचा अगेन्स्ट तुषार इथे लाजवाब बॉलिंग करतोय आणि आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा
नो बॉल वरती सिक्सर जरूर आला पण त्यात नंतर 3 डॉटही आलेत ती ही महत्वाची गोष्ट 3 डॉट बॉल आलेत ही टोचणारी गोष्ट टीम उंबरमाळीसाठी 2 चेंडू आता बाकी आहेत नेक्स्ट बॉल आता फुल टॉस लॉफ्टेड फटका गॅपमध्ये फिल्डर आता येत आहेत लॉंग ऑनचे अर्जुन पोहोचला फिल्डिंग चांगली अगदी दुसऱ्या धावेसाठी कॉलही केला रनआउटची शक्यता आणि बॅटर सागर दरम्यान रनआउट च्या स्वरूपामध्ये धक्का आणखीन एक गुड्डे घर करतो आयोजन स्पर्धेचा आहे थरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा ए आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला सामाजिक शेवटचा बॉल लॉफ्टेड फटका फिल्डर आखेत लॉंग ऑनला आणि कॅच पकडली जाईल आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त पहिल्या सत्रामध्ये एकूण 37 आणि 38 धावांचं लक्ष इथे सेट केलं टीम उंबरमाळीनं अगेन्स्ट टीम दोराचा पाडा यस टॉस साठी श्री समर्थ स्पोर्ट्स वारजबेड टीमचे कॅप्टन पोहोचलेत दौलत वाघ रामा इलू पोकलेजवाडी टीमचे कॅप्टन पोहोचलेत रामा पोकळा मी विनंती करतोय उद्योजक शिवाजी शेठ अधिकारी साहेबांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल शिवाजी शेठ अधिकारी साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय आजच्या दिवसातील दुसरा सामना रामा 11 पोकलेचवाडी त्यांना फाईट देते आहे श्री समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा बडा एका बोला शहापूर असोसिएशन तर दुसऱ्या बोला आदिवासी सरपंच चषक या वाऱ्याचा बडा टीमचे कॅप्टन कॉल करतील सरपंच चषक आणि कॉल आला नक्कीच रामा पोकला शहापूर असोसिएशन असं नक्कीच आहे टॉस जिंकलाय रामा पोकला सर तुम्ही नक्कीच शहापूर असोसिएशनचे नक्कीच अध्यक्ष सुद्धा आहात सर्वप्रथम नक्कीच या स्पर्धेकडे कशाबद्दल पाहताय नक्कीच विकी सर्वप्रथम मी इथे गणेश कांबळे साहेबांचं कौतुक करेन त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी एवढं मोठं नियोजन करून हा स्टेज उपलब्ध करून दिला आमच्या आदिवासी संघांसाठी तर हे त्यांचं नियोजन खूपच चांगलं आहे त्यांचं कौतुक करणं तेवढं कमीच आहे यस फिल्डिंग करता निर्णय घेतलाय समोरचा संघ वाऱ्याचा पाडा आहे 4 षटकाचा सामना समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल नक्कीच याच्या अगोदर कधी आमचं वाऱ्याचं पाडण्याचा आमची फाईट झालेली नाही तर नक्कीच तो पण तोला मला संघ असल्यामुळे काही शंकाच नाही त्यांच्यामध्ये पण त्यांना आम्ही कमीत कमी 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू यस धन्यवाद रामा पोकळा सर कॅप्टन टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं बॅटिंग घेतली असती. मनासारखं झाला बॅटिंग करायचं आहे समोरच्या संघाने 50च्या आतमध्ये रोखण्याचं नक्की सांगितलंय तुम्ही 4 षटकामध्ये कितीचं टार्गेट द्याल 60 60चं टार्गेट थँक्यू सो मच रामा पोकळा सर येस थँक्यू शिवाजी शेठ अधिकारी साहेबांना नक्कीच विनंती करतो आपण मान्य मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे रामा 11 पोकल्याची वाडी वन द टॉस फिल्डिंग बॅटिंग साठी श्री समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा बडा संघ पाहायला मिळेल जसे सामन्याला सेकंड इनिंगला होईल सुरुवात विशालजी पाटील सर हे जोडले जातील थँक्यू सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे बॅटर अर्जुन कालसिडा आणि त्यांचा समवेत विजय कालचिडा
आणि लक्ष जर आपण पाहिलं तर 38 धावा करायचा आहेत आणि एकंदरीत असं वाटलं होतं की 50 धावा इझिली बनतील, बट फक्त 37 बनला. आणि त्यातल्या त्यात ही गोष्टी महत्त्वाची होती की जर मिडल ऑर्डर कोलॅप्स झाला आहे तर तिथे एकतरी बॅटरने हा विचार करायला हवा होता की इथे आपल्याला उभं राहणंही महत्त्वाचं. कारण जोगी आला, मी म्हणेन इररिस्पॉन्सिबल स्ट्रोक खेळले, गैरजबाबदारीचा जो खेळ असतो ना तो इथे पाहायला मिळाला. कारण सुपर 6 जर तुम्ही खेळताय. उपस्थित मान्यवर शिवाजी शेठ अधिकारी साहेब उपस्थित आहेत. शहापूर तालुक्यातील उद्योजक यादीतील मोठं नाव. मी विनंती करतोय राजारामजी डोंगरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते शिवाजी शेठ अधिकारी साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. आदिवासी सरपंच चषक चांगली स्पर्धा, नामवंत स्पर्धा. आदिवासींसाठी नक्की योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मात्र गणेशजी कांबळे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केले गेले. अग्रसेना जिल्हा अध्यक्ष नारायण शेठ अंदाडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय विठ्ठलजी डिंगोरे साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. आणि मैदानात आतमध्ये घडलंय काय की पहिल्याच बॉल वरती अर्जुन बाद झालाय, फार मोठा धक्का. त्याचबरोबर उपसरपंच साकडभाव विठ्ठलजी पोकला साहेब सुद्धा उपस्थित झाले गेलेत. मी विनंती करतोय रामजी डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. उपसरपंच साकडभाव विठ्ठलजी पोकला साहेब. सचिनचे निचेते साहेबांचा सुद्धा शुभ आगमन झालाय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय आपण मंचावरती स्थान बनवायचं आहे. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 गणेश मैदानात 7 मध्ये आलेत. बघा अर्जुन बाद झाला आणि असं वाटतंय की इथनं कमबॅकही होऊ शकतं. कारण मी सांगितलं होतं की उंबरमाली टीमकडेही ना बॉलिंग क्रम मजबूत आहे आणि 40 जरी बनवला तरी सुद्धा लढत होऊ शकते. बट 38च टार्गेट आहे आणि त्यातल्या त्यात अर्जुनची विकेट अगदी पहिल्याच बॉलवरती मिळणं ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि इथनं मी म्हणेन की मॅच चांगली रंगू शकते. हुक करायचं होतं, बॅटने बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाहीये. स्टम्पचा वरनं हा बॉल गेला, येतो डॉट. चेक. संदेशजी निचेते साहेब सुद्धा उपस्थित आहेत. कसारागावचे गोड व्यक्तिमत्व. मी विनंती करतोय संदीपजी शिंदे साहेब उपस्थित आहेत. राजा कांबळे साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. येस, थँक्यू. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. ड्राईव्ह करत असताना बॅटर आणि मिड ऑफला फिल्डर येत आहेत. बॉल फील्ड होतो, मिळेल सिंगल. सुपर 6 मधली पहिली लढत आहे. शहापूर तालुका हाफ मधली टीम उंबरमाळी आणि त्यांचा अगेन्स्ट दोराचा पाडा. आणि या लढतीमध्ये बघा एकंदरीत जेव्हा पहिलं सत्र सुरू झालं होतं तेही इव्हेंटफुल राहिलं आणि सेकंड इनिंगही इव्हेंटफुल राहील असंच वाटतंय. कारण अर्जुनची विकेट अगदी पहिल्याच बॉलवरती इथे मिळाली. पूल केला ऑन साइडला, फिल्डर नाहीये त्या रिजम मध्ये आणि असता तरी फरक नसता पडला. बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. ग्रामपंचायत गोठेकरचे उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरे
साहेब सुद्धा या आयोजनाचा नक्कीच भाग आहेत. यांचं इथं शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. इम्प्रोवाइज करायचं होतं बट बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. लेग बायची सिंगल पडेल. आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 89 आणि धक्का 1 लागला. अर्जुन पास झाला फर्स्ट ओव्हरमध्ये. रिमेनिंग येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि 3 ओव्हरमध्ये करायचे आहेत रन्स. हा सामना जिंकण्याकरिता 29 धावा करायचा आहेत. सागर येतोय आणि सागरचं हे षटक मी म्हणेन भरपूर काही डिसाईड करू शकतं कारण एक लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि भरपूर चांगल्या पद्धतीने त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉलिंग केलेली आहे. सो दॅट्स वाय हे षटक महत्त्वाचं आहे कारण जर टीम दोराचा पाडा टीमला या मॅचमध्ये जर पुढे जायचं आहे तर तुम्हाला सागरच्या अगेन्स्ट रन्स बनवाव्या लागतील कारण जर हे षटक शांत गेलं तुम्हाला 1 ते 2 विकेट्स या ओव्हरमध्ये आल्या तर हा सामना क्लोज जाऊ शकतो. सेकंड ओव्हर सागर करटुळे. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल पंच केला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतात. बॉल फील्ड केला. थ्रोही येतोय. रनआउटची शक्यता होईल का? वाईट थ्रो. दॅट्स वाय 2 धावा कंप्लीट. बघा हा थ्रो अगदी ऑन द स्टंप ॲक्युरेट येणं महत्त्वाचं होतं पण ते झालं नाही. आता या क्षणाला मी म्हणेन की उंबरमाली टीमचा प्रत्येकी खेळाडूने स्वतःला हे सांगायला हवं की आपल्याकडे आता ही शेवटची संधी आहे. इथे जर ही संधी गमावली तर या स्पर्धेसाठी येते 365 दिवस वाट पाहावी लागेल आणि जो खेळ आपण दाखवला आहे सो दॅट्स वा त्याच परीने खेळणं स्वतःला झोकणं 101% कमिटमेंटने जिद्दीचा खेळ करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. पण दुसऱ्या बाजूने दोराचा पाडा टीम जितकं कौतुक करावं तितकं कमी. ज्याप्रमाणे ही टीम खेळलेली आहे डाऊन द ग्राउंड उडवलाय लाजवाब फटका थेट आमच्या मुख्य मंचावर या बॉलला पोहोचवलंय. षटकार. त्याचबरोबर नक्की गोठेकरचे व्यावसायिक युवा उद्योजक हरिजी राऊत साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय गुरुनाजी पाटोळे साहेबांना यांच्या शुभ हस्ते हा हरिजी राऊत साहेब यांच्याबद्दल यशस्वी मान आणि सन्मान केला जाईल. थँक्यू. आणि आज रेरा देखील रेअर खेळ करतोय कारण अर्जुन नसला हरकत नाहीये. मी तर आहे आणि त्याप्रमाणे खेळही गणेश रेराचा लागलाय कारण 2 षटकार त्याचा बॅटमधनं आले आणि एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण अर्जुनची चर्चा जरूर करत होतो पण आज या निर्णायक मॅचमध्ये आपल्या टीमला विजयाच्या दिशेने नेण्याची जिम्मेदारी गणेश रेरा या बॅटरने आता खांद्यावरती घेतलेली आहे. षटकार आला. नेक्स्ट बॉल. यावेळेस क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. येतोय डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. धावफलक जर आपण पाहिलं स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 17 धावा धावफलकावरती 17 ऑन द बोर्ड आणि येत्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल. आता शफल झाला होता. इम्प्रोवाइज करायचं होतं बट बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाहीये. येतो आणखीन एक डॉट. बघा सिक्सर जरूर आला बट त्यात नंतर 2 निर्धावही आलेत. मॅच बॉल आय थिंक रिटर्न आला. मॅच बॉल जर रिटर्न आला असेल तर त्यासोबत तुम्ही मॅच कंटिन्यू करू शकता. 2 चेंडू आणखी बाकी आहेत या ओव्हरमध्ये. स्कोर कार्ड जर आपण पाहिला 17 धावा धावफलकावरती आहेत. मॅच बॉल आलाय आणि फुलटॉसही आलाय आणि डाऊन द ग्राउंड फटकाही आलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हा हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. चौकार आलाय. धावफलक 21. आता करायच्यात रन 17 आणि चेंडू शिल्लक येते 13 मध्ये करायचं 17 धावा. 13-17चं समीकरण या मॅच मध्ये बाकी. नेक्स्ट बॉल. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं बट दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. अतिरिक्त रनचा मदतीने स्कोर काढतात 22. 22 धावा धावफलकावरती आणि आणखीन करायच्या 16 धावा.
16 धावांची आणखीन आवश्यकता आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर धावतात पोहोचलेत आणि बॉलही फील्ड झाला आणि तोपर्यंत 2 धावा दरम्यान इझिली कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 2 ओव्हरचा अखेर धावपळक जाऊन पोहोचला 24 आणि रिमेनिंग जर आपण खेळ पाहिला तर शिल्लक आहे येत्या 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचं फक्त आणि फक्त 14 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12-14चं समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे आणि एकंदरीत बघा इथे 2 पर्याय आहेत. मी म्हणेन टीम उंबरमाळीकडे की पहिला पर्याय की रन्स फार कमी आहे त्याच्यावरती रडत बसणं. दुसरा पर्याय की ज्याही आहे त्याच्यावरती लढता कसं येईल त्याचा विचार करणं. कारण कधी कधी ना विजयाचं आणि पराभवाचं अंतर ना तुमची विचारशक्ती डिसाईड करत असते. सो तुमची विचारशक्ती नेहमी सकारात्मक असणं मी नेहमीच म्हणेन की महत्त्वाचं. कारण या परिस्थितीमध्ये प्रेशर आहे, दबाव आहे, अडचणीही आहेत, समस्याही आहेत. पण हे देखील आहे ना की जीवनामध्ये कितीही अडचणी समस्या असल्या ना तर प्रत्येकी समस्येचं समाधान असतं पण ते समाधान तुम्हाला शोधता आलं पाहिजे आणि ते कार्य आज उंबरमाली टीमला इथे करायचं आहे. पण दुसऱ्या बाजूने टीम दोऱ्याचा पाडा लाजवाब खेळ स्पेशली अर्जुनचं 1 षटक 4 विकेट 1च धाव. बारा 14चं समीकरण. पहिलाच बॉल फ्रंट फूटवरनं पुल केला फिल्डर आहेत लॉंग ऑनला बॉल फील्ड करतायत मिळेल सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर काढायचा पुढे जातो. 25 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फुल लेंथ उडवलाय बट बॉल उंच गेला फिल्डर येत आहेत आणि हे काय केलं ही कॅच सोडली का मॅच सोडली कारण कॅचही सुटली आणि बॉलही बाउंड्री लाईनचा पलीकडे षटकार येतोय आणि असं आता वाटतंय की या मॅचचा निकाल जाहीर करणारा हा मोमेंट होता. षटकार येतोय आता 10 मध्ये करायचं फक्त आणि फक्त 7. दहा मध्ये 7 आणि आणखीन एक पुलचा फटका आणि हाही येतोय षटकार आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता. आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे आणि बघा जो षटकार आला जर आपण विचार केला तर थोडं अजूनही मागे जागाही होती. कदाचित ते पाकलं असतं तर तेही बेनिफिट देऊन गेलं असतं पण आता फक्त एका धावेची आवश्यकता. ड्राईव्ह करायचं होतं बॅटची कडाही लागली होती बट येतो डॉट. फक्त एका धावेची आवश्यकता आणि आता या मॅच मध्ये मी म्हणेन की फक्त औपचारिकता बाकी आहेत. लाजवाब खेळ इथे दाखवला टीम दोरा सपाटा. टीमने एकंदरीत बॉलिंगही चांगली केली. त्यानंतर बॅटिंग करत असताना अर्जुन बास झाल्यानंतर गणेश रेरा स्क्वेअर कट आणि हा फटका विजयाचा सामना समाप्त. शहापूर तालुका हाफ मधनं आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ टीम दोरा सपाटा. कॉंग्रॅच्युलेशन्स वेल प्लेड अँड हार्ड लक टीम उंबरमाळी. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया